हाय गुड मॉर्निंग एवरीवन. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वटपौर्णिमा. सो वटपौर्णिमेनिमित्त मी स्पेशल ब्लॉग करत आहे. नॉट स्पेशल ब्लॉग, एक छान मी रेडी होणार आहे. सो मला असं वाटलं की चल रेडी होतीये तर आपण ब्लॉग पण करूया सोबत. आणि आज ऍक्च्युली वर्किंग पण आहे. सो डिफिकल्ट आहे थोडं मॅनेज करणं, बट स्टील मी ट्राय करत आहे की फास्ट कर आवरून माझं शूट इन द सेन्स माझा व्हिडिओ आणि माझं पूजा वगैरे होऊन मी ऑफिस करायला बसेल. सो पटकन मी रेडी होऊन हे करत आहे. आणि हा इकडे अजून रेडी व्हायचा आहे. आणि हा आहे माझी वटपौर्णिमा, 7 वर्षांचं फळ. सो हे आहे माझ्याकडे हायपनचं क्लिन्झर. सो मी फर्स्ट क्लिन्झर अप्लाय करून घेते. ये पटकन आवरून, पटकन ये आवरून, काय म्हटली? पटकन ये आवरून रे. अरे तू माझ्यापेक्षा गोरा दिसतो आज. काय केलंय? हो ना, सिरियसली आंघोळ केली की नाही हे मला समजत नाहीये. वटपौर्णिमे सगळं येतो. ओ, किती वर्ष मागणार आहेस तू पण मला? 100. 100? अरे एवढे तू मला कंटाळशील. सो हे आहे हायपनचं क्लिन्झर. हे मला थोडस छान वाटतं यूज करायला. याच्या आधी मी 2-3 क्लिन्झर यूज केले होते, पण मला त्याच्यापेक्षा हे छान वाटलं. सो मी आता हेच रेग्युलरली यूज करत आहे. म्हणजे इव्हन लाईक ऑफिस वगैरे साठी पण यूज करून घेते हे. ओके, सो थोडस जस्ट मी फॅन लावते. खूप गरम होते, फॅन लावायचं विसरली. सो थोडं ड्राय झालं किंचितसं की मग आपण त्याच्यावरती एक हायपनचं सिरम आहे, हे वालं हायपनचं रेडियन्स सिरम आहे. सो जो मी नाईटला यूज करते, नाईटला हेच रुटीन यूज करते मी. आणि मॉर्निंगला इव्हन लाईक ऑफिसला वगैरे जाताना हेच यूज करते. सो ते जरा छान वाटतं यूज केलं. आणि याचा टेक्स्चर एकदम छान आहे, वॉटरी आहे. सो अप्लाय करायला खूप इझी जातो. सो आता अजून थोडं ड्राय होऊ दे. सो मी आज काय सनस्क्रीन वगैरे नाही लावणार आहे. सो मॉइश्चरायझर मी आधीच अप्लाय करून घेतलं होतं थोडंसं. सो आता मॉइश्चरायझरही नाही लावत. सो डायरेक्टली मी आता फाउंडेशन वगैरे अप्लाय करते काहीतरी. सो माझ्याकडे 2 आहेत. एक हे आहे, एक फ्लिकाचं आहे फाउंडेशन, आणि एक नॉर्मल आहे जे मी पिलग्रीमचं यूज करत आहे सध्या. सो मी यातला बघते कोणतं यूज करते. मला तरी असं वाटतं की मी पिलग्रीमचं यूज करावं आता. सॉरी, फ्लिकाचं यूज करूया आज आपण. कारण फ्लिकाचं मी खूप दिवस झाले यूज नाही करत. मी नॉर्मली ऑफिस वेअरसाठी मी फ्लिकाचं पिलग्रीम वालाच यूज करून घेते. सो आपण आज हे करूया, फ्लिकाचं यूज करून ट्राय करूया. फ्लिकाचं ऍक्च्युली खूप दिवस झाले यूजही नाही केलेलं. सो एकदम माझ्या स्किन टोनला मॅच होणार आहे एकदम. ते व्यवस्थित ब्लेंड झालं की छान वाटतं मग. आणि यु नो राईट की मेकअप झाला की थोडा वेळ सेट व्हायला लागतो. सो करेक्टर वगैरे काही मी यूज नाही करत. का तर करेक्टरला थोडेसे जिथे तुमचे डार्क स्पॉट्स आहेत किंवा आय खाली, अंडर आय खाली डार्क आहे किंवा लिपच्या साईडला डार्क आहे, तिथे तुम्ही यूज करू शकता करेक्टर. बट मी करेक्टर काही यूज नाही करत. करेक्टर नॉर्मली नाही यूज करत मी शक्यतो.
सो आईजवरती पण मी थोडं लावून घेते, जेणेकरून आईज आणि तो जो पोर्शन आहे तो तुमचा सेम दिसेल. आणि जे आईजवरती जेव्हा आपण थोडंसं हे करूया, काय म्हणतात, आईजला थोडंसं आईचा मेकअप करूया तेव्हा, सॉरी आईजला काय म्हणतात ते, ओके सो जेव्हा आपण आय मेकअप करूया ना, सो तेव्हा ते सेम दिसेल आणि हे दिसेल. सो इथे पिंपल आलेला आहे, तो जरा थोडासा दिसत आहे, बट ठीक आहे, पिंपल आहे तो. सो सेम मी थोडंसं मानेलाही अप्लाय करून घेत आहे, बिकॉज ते इव्हन सगळं स्किन टोन इव्हन दिसायला. सो मी मानेलाही थोडंसं अप्लाय करून घेत आहे. तो पिंपल, आय डोंट थिंक सो पिंपल जाईल याने. हो, ओके. सो तुम्ही केव्हाही मेकअप करत असाल ना, सो तेव्हा तुम्ही ना थोडंसं जे उरलेलं राईट म्हणजे आपण जेव्हा तो फेसला अप्लाय करतो किंवा नेकला अप्लाय करतो ना, सो जेव्हा ते उरलेलं थोडंसं जे प्रोडक्ट असतं ना, ते तुम्ही ना इयरला अप्लाय करायचं. म्हणजे जेणेकरून थोडेसे इयरला अप्लाय करायचे, इन द सेन्स जस्ट लाईक असं टॅप करायचं. सो जेणेकरून जो तुमचा आय म्हणजे लाईक फेस, नेक आणि इयर जे आहेत, सो सेम टोनमध्ये दिसेल. सो त्याच्यासाठी ते थोडंसं नेकलाही अप्लाय करायचं, सॉरी नेकला इन द सेन्स नेक आणि इयरलाही अप्लाय करायचं. सो जेणेकरून ते सेम दिसेल. ओके, सो आपण थोडा वेळ वेट करूया. ओके, नंतर माझ्याकडे एक ओके सॉरी, मी ती पावडर काढायची विसरले, पण ती पटकन काढूया, सेटिंग पावडर, आणि मग आपण त्याने हे करूया. सो मी क्विकली रेडी झाली आहे. सो हे असं काहीतरी लुक झालं आहे, जो मला खूप छान वाटला आहे. मस्त दिसत आहे थोडंसं. असं सगळं फायनली सेटअप झाल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की किती छान दिसत आहे हे. आईच खूप मी गॉडी नाही केलेलं, खूप सिम्पल ठेवलेलं आहे. जस्ट एक छोटंसं ग्लिटर पण अप्लाय केलेलं आहे. ओके, सो वेगळं काहीतरी दिसत आहे. आणि ॲब्रोज, हां, सो नेहमी मेकअप केल्यानंतर थोडेसे ॲब्रोज, आय नो लाईक काहींना ॲब्रोज करायची गरज नसते किंवा ॲब्रोज खूप व्यवस्थित असतात. सो स्टील बट तुम्ही थोडंसं ॲब्रोज करत जा, जेणेकरून त्याचा एक शेप किंवा जो आपला कलर, जेव्हा आपण हे करतो, आयलायनर लावतो किंवा हे करतो, तेव्हा जे त्याचा ब्लॅक कलर आहे तो त्याच्यासोबत मॅच होईल. सो असं काहीतरी करा, थोडंसं ॲटलिस्ट नाही बट थोडंसं नॉर्मल करत जा, जेणेकरून ते खूप छान दिसतं. सो एवढंच होतं. सो आता आपण पटकन क्विकली साडी घालून घेते आणि मग मी ज्वेलरी वगैरे घालून घेते आणि मग आपण रेडी झालो आहे.